लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू असताना नागपुरात 6.5 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। गणेशपेठ परिसरात एका कारच्या डिक्कीतून ही रोकड जप्त करण्यात आली आहे। स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमने ही कारवाई केली आहे। तर इकडे पारडी परिसरात देखील एका कारच्या डिक्कीतून तब्बल 11 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। दोन्ही प्रकरणात आता निवडणूक आयोगामार्फत तपास करण्यात येणार आहे। संपूर्ण देशासह जिल्ह्यातही निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। या आचारसंहितेचं पालन करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा डोळ्यात तेल घालून काम करते आहे। जिल्ह्यात कुठेही आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। याच दरम्यान वाहनांची झडती आणि इतर निगराणी ठेवण्यासाठी स्ट्रॅटेजिक सर्व्हिलन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत। शहरातील 2 वेगवेगळ्या भागातून 2 वाहनांमधून लाखोंची रोकड जप्त करण्यात आली आहे। मात्र जप्त झालेल्या रकमेचे दावेदारही पुढे आले आहेत। असं असलं तरी निवडणूक आयोग आणि पोलिसांनी नोटीस बजावून रोख रकमेवर दावा करणाऱ्या लोकांकडून उत्तर मागितलं आहे। सर्वात आधी गणेशपेठ परिसरातून रोकड जप्त करण्यात आली। इथं कारच्या डिक्कीतून 6.5 लाख रुपये जप्त करण्यात आले। ही कार कृष्णा चौधरी नावाचा इसम चालवत होता। ही रक्कम त्यानं हंसराज चौधरी यांच्याकडून घेतली होती। एका कन्स्ट्रक्शन कंपनीत अभियंता असल्याची त्यानं पोलिसांना माहिती दिली। कारमध्ये असलेली रक्कम त्याच्या कंपनीची असल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं। होळी दरम्यान मजुरांना मजुरी देण्यासाठी ही रक्कम काढल्याची सुद्धा त्यानं माहिती दिली। जप्त रोकड प्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी प्राथमिक तपास केलाय। येत्या 7 दिवसात रकमेबाबत पुरावे सादर करून उत्तर देण्याची नोटीस त्याला बजावण्यात आली आहे। तर दुसरी कारवाई पारडी परिसरात करण्यात आली। क्रेटा कारमधून 11 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। ही रोकड कुठून आली याचाही तपास केला जातोय।